पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला तिसरा अध्याय चालू आहे। देखे असतेची देहधर्म एक तोची एकूण लिंपे कर्म। आज देखे असतेनी देहधर्म म्हणाले ह्या माणसाला जो संतुष्ट आहे, जो आत्म्याचं स्मरण ठेवतो, ज्याला तृप्ती आहे, त्याला काही जेवावं लागत नाही का? त्याला खावं लागत नाही का? त्याला नातेवाईक नाहीत का? सगळं आहे। पण असं असून सुद्धा एथ तोची एकूण न लिंपे कर्म, पण तरी सुद्धा म्हणाले त्याचं एकच वैशिष्ट्य आहे की तो कर्मात अडकलेला नाही आहे। त्याच्या ठिकाणी कर्माचा लेप त्याला लागत नाही। जो अखंडित रमे आपणा पाची, तो आपल्याच ठिकाणी रमून राहतो, हे त्याचं म्हणाले वैशिष्ट्य आहे। जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे झाला। आता पुढच्याचं स्पष्टीकरण देत आहे ज्ञानेश्वर माऊली। ते म्हणतात ज्याला आत्म्याचा बोध झाला, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालं, तरी काय झालं? आत्मबोधे तोषला, त्या बोधाने त्याला संतुष्टता आली। तर मला कळलं वा, या जगाचं वर्म कळलं। मी आपल्याकडे कदाचित बोलली असेल नसेल, आपल्याच घराजवळ राहणारा एक मुलगा आहे, त्याची स्वतःची सगळी लिकर्सचीच दुकानं आहेत आणि खूप धंदा जोरात आहे, सगळं खूप छान आहे। लहान वयात धंदा सुरू केला, लहान वयात धंदा मोठा झाला, लहान वयात पुष्कळ पैसा मिळवला, पुष्कळ ट्रक्स घेतले, त्याच्याही व्यवसायात यश मिळालं। आणखीन दुसरा धंदा सुरू केला, तिथे त्याला यश मिळालं। तो एके दिवशी आपल्याकडे आला, तो म्हणला काकू तुम्ही प्रवचन करता मला माहिती आहे। म्हणला मी आता 30 वर्षाचा झालो, फक्त वयाच्या 21व्या वर्षी धंद्याला सुरुवात केली, आता 30व्या वर्षी ही दुनियादारी सगळी पाहिली आहे। म्हटलं मी आता तुमच्या क्षेत्रात काय आहे मला सांगा। या दुनियादारीत अर्थ नाही हे मला 30व्या वर्षी कळलं, आता तुमच्याकडे काय आहे ते मला कळू द्या। म्हणजे आयुष्यात यश मिळालं, पैसा मिळाला, स्थैर्य मिळालं, इंद्रियांच्या बाजूनी स्वतःची संतुष्टता करून घेण्याकरता जेवढं जेवढं जितकं जितकं पाहिजे ते मिळालं, तरी समाधान कुठे मिळालं? संतुष्टता कुठे मिळाली? नाही मिळाली। का नाही मिळाली? संतुष्टता ही एक वेगळीच गोष्ट आहे, जी मिळवण्याकरता जे काही करावं लागतं ते ह्या इंद्रियांच्या माध्यमामधून मिळत नाही। म्हणून भगवंत त्याला सांगतात की अरे तू काय सांगतोस अर्जुना, मला तुझे विषय मला सांगू नकोस तू। आता कोण कृतकार्य होतं? तुला वाटतं तू युद्ध करायचं थांबलास की तुझं कर्तव्य पूर्ण झालं? छे छे म्हणाल। तू जे करायचं कार्य आहे ते करून कृतकृत्य होशील, म्हणजे जे करायचं कृत आणि कृत्य
दोन शब्द आहे. कृत म्हणजे केलेलं, करून झालेलं आहे, आणि कृत्य जे करायचं आहे, करतो आहोत. आता असा जे करून झालंय आणि जे करतोय आहे किंवा जे करणार आहे, हे सगळं काय आहे? एकच आहे. तो सगळं करून संपलेला आहे, सुटलेला आहे, तो निरासक्त झालेला आहे. म्हणून तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्म संगू. आणि त्यामुळे सहज तो कर्माच्या संघातून दूर झाला. त्याला कर्माचा संघ बाधेनासा झाला. म्हणून नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रयः. म्हणाले नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन. त्याला कर्म केल्याने काही लाभते असंही नाही, आणि अथवा न केल्यानं काही बिघडतं असंही नाही. न च अस्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रयः. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काहीही लाभ किंवा नुकसान होऊ शकत नाही, किंवा त्याला प्राप्त करायचं नाही आहे, त्याला मिळवायचं नाही आहे. कश्चिद अर्थ व्यपाश्रयः. त्याला अर्थ म्हणजे कारण, हेतू, प्राप्ती, स्वार्थ, त्याला काही नाही आहे त्यातलं. त्याला काहीच मिळवायचं नाही आहे. कारण का? तर कुणाकडनं काही मिळवायचं आहे अशी स्थिती नाही आहे. मग तो कुणाकडून काय मिळवतो? तो फक्त आत्म्याशी एकरूप राहतो. त्याला आत्म्याच्या पलीकडे ह्या जगाचं भानच नाही आहे, आवश्यकताच नाही आहे. आणि म्हणून तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी. मला पोटभर जेवलो आहे आणि जेवण झाल्यानंतरची जी तृप्ती आहे, समाधान आहे, ते मिळालं आहे. आता जर कोणी सांगितलं हो पटपट स्वयंपाक करा, आपण जेवूया, आपण म्हणू काय गरज? तर इतकं छान पोट भरलेलं आहे की आता कोण स्वयंपाक करतो? आता त्या अन्नाची आवश्यकता पण राहिली नाही. किंबहुना इतकं आग्रहाने जेवलं आहे की आता त्या अन्नाकडे बघण्याची सुद्धा इच्छा नाही. इतकं पोट भरलं आहे, इतकी तृप्ती आहे, अगदी आकंठ तृप्ती आहे. तैसे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आत्मतुष्टी मिळालेली आहे, आत्म्याच्या ठिकाणी संतोष मिळालेला आहे, तृप्ती मिळालेली आहे, तेव्हा कर्म राहत नाही. अर्जुना, तू कसला सोडतोस कर्म? कर्म सुटलं पाहिजे, तुझ्या ठिकाणी ते समाधान आलं पाहिजे. वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. काय सांगतो तू? तुझे हातपाय कापतायत, तुला धड सुधरत नाही आहे, तुला कळत नाही आहे, आणि तू कर्म सोडायला निघालास. कर्म तुझं नाही सुटत म्हणाले, आत्मतृप्ताचं सुटतं. जबवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. जोपर्यंत अर्जुना त्या बोधापर्यंत तू जाऊन पोचत नाहीस, तवची यया साधना भजावे लागे. तोपर्यंत हे स्वधर्माचं आचरण करावंच लागेल. तक्रार करून चालणार नाही, या मार्गातून सुटका नाही. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं कुर्वन्ने वेह कर्माणी जिजी विषेत शताम समा. कर्म करतच तुला 100 वर्ष जगावं लागेल. जोपर्यंत तो बोध भेटत नाही तोपर्यंत तुला कर्म करणं भागच आहे. तस्माद असक्त हा सततम कार्यम कर्म समाचर. असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. तस्माद असक्त हा असा अनासक्त सततम कार्य कार्यम कर्म समाचर. तर म्हणाले कर्तव्य असलेलं जे कर्म आहे ते करत राहा. आता दुसऱ्या बाजूनी भगवंत म्हणतील अर्जुन हुशार आहे, त्यामुळे तो लगेच दुसरा युक्तिवाद उभा करील की ज्याचं कर्म गळून पडलं त्याला आंघोळ कशाला, ज्याचं कर्म गळून पडलं त्याला भोजन कशाला, काही आवश्यकता नाही, कर्म आता गळूनच पडलंय. त्यांनी इथे सांगितलं गळून पडलं असलं तरी सुद्धा तस्माद असक्त हा सततम कार्यम कर्म समाचर. पण जरी हे सगळं कर्म वर गळून पडलंय असं सांगितलं असलं तरी सुद्धा अनासक्त वृत्तीनी सतत कर्तव्य कर्म आचरत रहा. समाचर, सम्यक आचरण करत रहा, कर्तव्य कर्म करत रहा, योग्य प्रकाराने करत रहा. असक्तो
ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषः. जो असक्त आहे म्हणजे अनासक्त होऊन कर्म करणार आहे, अशा श्रेष्ठ पुरुषाला परमाप्नोती पुरुषः, अशा पुरुषाला जे स्थान मिळतं ते उत्तम मिळतं. तो उत्तम अशा स्थानावरती जाऊन पोचतो. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. आता म्हणून पुढची पायरी किंवा पुढचा पाऊल टाकून सांगतात, म्हणून तू नियतू, म्हणून तू जे नियत आहे, तुझ्याकरता जे योजलेलं आहे, तुला जे योग्य आहे असं जे कर्म आहे, सकल काम रहितू, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता, होऊन या उचितू, योग्य प्रकारे स्वधर्मे रहाटे, योग्य प्रकाराने स्वधर्माचं आचरण करत राहा. जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था. कसं कुणाच्याबद्दल सांगता? जे स्वकर्मे निष्कामता, ज्यांना स्वकर्माच्या ठिकाणी निष्कामता प्राप्त झाली आहे, अनुसरले पार्था, त्यांनी त्या मार्गाचं अनुसरण केलं आहे. कैवल्य परतत्वता पातले जगी, त्यांना याच जगामध्ये केवल स्थिती प्राप्त होते. काही गरज नाही परलोकात जाण्याची, इथेच त्याचा अधिकार त्यांना प्राप्त आहे. कर्मण्यैव ही संसिद्धिम अस्थिता संसिद्धी मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसी. आता त्यांनी पुढे सांगितलं की कर्माच्या आचरणानीच सम्यक सिद्धी सम्यक सिद्धीम आस्थिता प्राप्त होते. कुणाला? जनकादय, जनक आदी लोकांना प्राप्त झाली आहे. तू काही मला तुझं उदाहरण सांगायला जाऊ नको, तुझा युक्तिवाद करू नको. हे एकापेक्षा एक श्रेष्ठ पुरुष आहेत की ज्यांना कर्म करण्यानीच योग्य अशी सिद्धी प्राप्त झालेली आहे. लोकसंग्रह मेवापी, ते म्हणाले त्याच्याही पलीकडचा तू असलास तर त्याला सुद्धा लोकसंग्रहाकरता कर्म करावंच लागतं, त्यांनी केलंच पाहिजे. लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी, त्याच्याकडे लक्ष ठेवून, लोकसंग्रहाकडे लक्ष ठेवून. हा म्हणेल मला कुठे लोकसंग्रह करायचा आहे, माझा मी एकटा जगणार, एकटा जीव सदाशिव. कोण एकटा जीव सदाशिव आहे? जोपर्यंत या देहाला 2 घास खायला लागत आहेत तोपर्यंत कुणीही जीव एकटा नाही, सदाशिव नाही आहे. कारण त्या प्रत्येकाला दुसऱ्याचं काहीतरी पाहिजे. दुसरा कापूस पेरतोय म्हणून त्याला कापसाची वस्त्र मिळत आहे, म्हणजे वस्त्र घालायला मिळतं. आताची नवीन मल्लीनाथी आहे कापसावरती. लोकांनी सांगितलं कापसाला जास्त भाव का देऊ नये, त्याच्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं, अहो आता सिंथेटिक कपडा इतका काही लोकांच्या वापरामध्ये आलेला आहे की लोक म्हणाले अहो मग भारतामध्ये इतकी वर्ष आम्ही कापसाची लागवड करतोय ती फुकट का? त्यांनी सांगितलं नाही नाही, तुमच्या भारतात कुठे होता कापूस? हे सगळे आमचे नेते सांगतायत बरं का. तुमच्या भारतात कुठे होता कापूस? तिकडे मँचेस्टरला, तिकडे लंडनमध्ये त्यांना उत्तम कापूस पाहिजे होता. लांब धाग्याचा कापूस आमच्या भारतामध्ये बनतो म्हणून आमच्या भारताला योग्य अशी बियाणं बनवली आणि आमच्या भारतामध्ये कापसाचं उत्पादन सुरू झालं. झालेल्या उत्पादनातून इथे कापसाची वस्त्र बनू लागली का? तर परदेशात तेव्हा लागत होती, सगळ्यांना लागत होती. मग त्याच्याकरता कापूस निर्माण झाला. आता आमच्या देशात फक्त सिंथेटिकच चालतो. तुमच्या कापसाला भाव कसा द्यावा? आता या तर्काला काय म्हणावं, या विचारांना आपण काय म्हणावं? त्यामुळे इथे त्यांनी ज्या प्रकाराने आपल्याला सांगितलं आहे की अर्जुना, तुला म्हणाले मी सांगतो की लोकसंग्रहाकरता तरी तुला योग्य प्रकाराने त्याच्यावर दृष्टी ठेवून काम करावं लागेल. का? कारण तुला भोजन करायचं आहे, तुला वस्त्रप्रावरणं पाहिजे, तुला शस्त्रास्त्र पाहिजेत, तुला जीवनात छप्पर, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्यामधली असणारी जी सुख ही कोण निर्माण करतं? हे अनेक निर्माण करतात. तू म्हणशील माझं लोकांवाचून काही अडत नाही. तुझं कसं अडत नाही? अडलंच पाहिजे, त्याशिवाय तू जगूच शकत नाहीस.
म्हणून आपल्याकडे म्हटलं ना, आपण कितीतरी वेळा बोललो आत्तापर्यंत, की दुपारी 12 वाजता संन्याशी सुद्धा दारामध्ये भिक्षा मागायला येतो. बाकीच्यांचं तर सोडूनच द्या म्हणाले. आता त्या स्वधर्माच्या संदर्भामध्ये संन्याशांनी कसं असावं, किती संग्रहरहित असावं, हे सगळं शंकराचार्य जेव्हा सांगतात की हे काही नाही, कौपीनवंतम खलु भाग्यवंतम, जो कौपीन धारण करणार आहे तोच खरा भाग्यवान आहे, इतकं वर्णन करून झाल्यानंतर शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये एका संन्याशाने देह ठेवला. तो बिचारा त्या काळामध्ये काय संग्रह करणार, शंकराचार्यांच्या जवळ राहिल्यावर तर करणं शक्यच नाही, हिंमत नाही. पण त्या संन्याशाचा जेव्हा और्ध्वदेहिक विधी करण्याची वेळ आली, त्यावेळी त्याच्याबरोबरच्या संन्याशाला त्याच्या कनवटीला लावलेली सुपारी दिसली. शंकराचार्यांनी सांगितलं, हो हा कसला संन्यासी, ह्या संन्याशाला पुरू नका, याला जाळून टाका, हा गृहस्थाश्रमी आहे. का? कारण ह्याला सुपारी खाण्याचा मोह आहे. एक मोह कनवटीला लावून देह सोडलेला आहे यांनी, हा कसला हे कुठे. आणि म्हणून इथे ते सांगतात की लोकसंग्रह करण्याकरता समाजामध्ये किती प्रकारचे लोक आहेत. त्या लोकांच्या बरोबर व्यवहार करत असताना अर्जुना, तू जे बोलतोस ना असा व्यवहार चालत नाही, तू जे म्हणतोस ना त्या प्रकारे जीवन चालत नाही. कुणीही असला, मला समाजाचा संबंध नाही, मला समाजाची गरज नाही. काय गरज होती शंकराचार्यांना सांगण्याची की ह्याच्या कनवटीला सुपारी आहे, याला जाळून टाका? कारण संन्यास धर्म किती शुद्ध असतो हे जर शंकराचार्यांनी सांगितलं नाही तो कोण सांगणार? कोण सांगणार? की त्यांना त्यांच्या परंपरेमध्ये ज्ञानातेव तू कैवल्यम, संन्यास परंपरा वैराग्याची आहे, ती परंपरा चाललीच पाहिजे. ती कुणी चालवली पाहिजे? संन्याशांनीच चालवली पाहिजे. इथे ते सांगतात की लोकसंग्रह मला करायचा आहे म्हणून मला चांगलं वागलं पाहिजे किंवा कर्तव्य कर्म केलं पाहिजे, हे कृष्णा तू मला सांगू नकोस, मला त्याची गरज नाही. कृष्ण म्हणतात तुला त्याची गरज आहे. तुला तुझे पुत्र आहेत, तुला तुझे बांधव आहेत, तुला तुझे गोत्रज आहेत, त्यांच्यासमोर तू तुझा काय चरित्र ठेवणार, तुझा व्यवहार काय ठेवणार, त्या व्यवहाराचा आदर्श कसा राहणार? तू जर योग्य व्यवहारच केला नाहीस तर या लोकांनी काय करावं? लोकसंग्रह करायला काही कुणी मोठा नेताच झाला पाहिजे आणि त्याला किमान त्याचे शिष्यशाखा किती, त्याचे मठ किती, त्याचे पैसे किती, त्याच्या गाड्या किती, त्याचे भक्तनिवास किती, याची म्हणाली गरज नाही आहे. प्रत्येक मनुष्याचा लोकसंग्रह आहे त्याच्या मर्यादेमध्ये. भिकाऱ्याचा सुद्धा लोकसंग्रह आहे. तो भिकारी सुद्धा आपला एरिया सोडून जात नाही. त्याला माहिती आहे की शनिवारी शनी मंदिराच्या समोर बसलं की येणारी ही 25 माणसं आपल्याला 1-1 रुपया टाकल्याशिवाय जात नाही. आपला धंदा इथे होतो. प्रत्येकाचा लोकसंग्रह आहे. पाकिटमार सुद्धा मुंबईच्या लोकलमध्ये ठराविक 4 स्टेशनांच्या मध्ये काम करतो. उगाच पोलिसांना कळत नाही. पोलीस म्हणतात कुठं गेलं पाकिट तुमचं, कुठल्या स्टेशनवर गेलं, आम्ही आणतो, कोणाकडे आम्हाला माहिती, तुम्ही काय काळजी करू नका. कारण तिथं पाकिटमारी कोण करणार आहे? त्या चोराला पण लोकसंग्रह लागतो, त्याला त्या ठिकाणीच प्रवास करणारा माणूस लागतो. ते म्हणतात ह्या गप्पा तू मारू नकोस. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की देखापा जनकाधिक कर्म जात अशेख, ज्या जनकांच्या सारख्या असणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांनी आपलं सगळं कर्म टाकून दिलेलं आहे, ज्या कर्माच्या विषयी अनासक्त आहेत. म्हणून जनकांचं नेहमीचं एक उदाहरण लक्षात ठेवावं. ज्यांनी एक पाय गुरु शिष्याच्या हातामध्ये गुरु म्हणून चेपायला दिलाय, त्यांचा दुसरा पाय शेगडीमध्ये जळतो आहे. इतकी 2 ठिकाणची परस्पर विरोधी परिस्थिती आहे. का? कारण तत्वज्ञानाच्या पातळीवर देह म्हणजे मी नाही याचा पूर्ण अनुभव त्यांच्या ठिकाणी. आणि त्यामुळे कोणत्याही स्थितीत ते जे शरीर आहे ते शरीर सुद्धा आपल्या ठिकाणी योग्य प्रकारे स्वधर्माचं आचरण करत राहिलेलं आहे. जनकांनी सुद्धा हे जनकांना दाखवायची काय गरज होती? तो प्रसंग जो आहे त्या प्रसंगामध्ये जनकांना, तो बाहेर उभा आहे परीक्षा घ्यायला,
त्यांना काय रोज एक पाय जळत्या शेगडीमध्ये ठेवायची गरज आहे का? नाही. हे कुणा करता? यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम, हे एक सूत्र सांगून ठेवलेलं आहे की अर्जुना, जरी तुला वाटलं की कोणत्याही कर्माशिवाय आपण दूर राहावं, नाही म्हणाले, जरी ही तुझी विचारसरणी शुद्ध असली, जरी हे तुझ्या मनामधला विचार अनासक्त कर्मयोग असला, महात्मा गांधींनी मांडलेला विषय आहे, त्यांचा अनासक्त कर्मयोग आहे. त्यांनी निष्काम कर्मयोगाला पर्यायी शब्द अनासक्त योग म्हणून दिलेला आहे. कितीही तू अनासक्त असलास तरी सुद्धा तू जोपर्यंत समाजात आहेस तोपर्यंत तुला योग्य कर्म केलंच पाहिजे. म्हणून आत्ता इथे ते सांगतात की या कारणे पार्था होवावी कर्मी असता तू आणि काही एका अर्था उपकारेल. उपकारेल म्हणाले काय आहे? एक तुला सांगितलं की ज्यांनी कुठलंही कर्म टाळलेलं नाही, सामान्य माणसासारखे जे जगत आहेत आणि जगून दाखवत आहेत, त्यांनी काहीही न सोडता मोक्षाचं सुख आपोआप प्राप्त केलंय. त्याकरता कर्मामध्ये आस्था ठेवावी हे खरंच आहे. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, या कारणाकरताच कर्मात आस्था असली पाहिजे. आता दुसरं कारण सांगतो, हे आणि काही एका अर्था, आणखी एका अर्थाने उपकारेल, आणखी एका अर्थाने कर्म करणं आवश्यक आहे. जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. की म्हणाले आपण जेव्हा योग्य प्रकाराने कर्माचं आचरण करतो तेव्हा आपले आपणच दुसऱ्या माणसाचा वस्तुपाठ होतो, आदर्श होतो. त्याच्यापुढे योग्य आचरणाची एक भूमिका आपण ठेवतो. आपल्याला जसं वाटतं की वेळेची हे सांभाळणारे लोक अगदी कटाक्ष, की त्यांच्याकडनं कधी चूक होणार नाही, अशी माणसं पूर्वी पुण्यामध्ये खूप होती. या रस्त्यावरून हा मनुष्य जाताना या घरापाशी आहे म्हणजे सेकंदाचा काटा सुद्धा बदलणार नाही. त्यांचं घड्याळ 10:59 आणि 60 सेकंदावर चालतं. सेकंदाचा 60वा भागच तिथे येणार, तेव्हाच तो मनुष्य तिथे असणार. म्हणाले हा आदर्श आहे की नाही चुकणार. वेळच असं मला म्हणायचं नाही, कोणत्याही बाबतीमध्ये जे करायचं ते तसंच, त्याच्यापेक्षा अन्य होणार नाही. आचरता आपण पेया, आचरण आपण करतोय. देखी लागेल लोकायया, पण लोकांच्या समोर त्याचा आदर्श उभा राहतो. तरी चुकेला हा अपाया प्रसंगेची, मग लोक वेडेवाकडी वागतील आणि त्यांच्या जीवनामध्ये काही वेडवाकडं होईल, हे घडतच नाही, घडू शकत नाही. कसं असतं की आमचे शिक्षक आहेत, आमच्या शिक्षकांच्या विषयी आम्हाला खूप प्रेम आहे. शिक्षकांनी सुद्धा आपल्या आचरणांनी विद्यार्थ्यांच्या समोर आपला आदर्श उभा केला पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बघितलं की आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवायला जे प्रोफेसर आहेत ते आमच्या वर्गामध्ये स्मोकिंग करायचं. म्हणजे आम्हाला कौतुक आपल्याला जे मोठे आचरण करतात, महाजनो येन गतः सपंथा, आम्हा लोकांना, आम्ही लहानच ना सगळी मुलं 18, 19, 20 वर्ष, तर आम्हाला आश्चर्य असं वाटायचं की सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये वर्गामध्ये कुणीही स्मोकिंग करत नाही, पण आमच्या सरांना स्पेशल परमिशन आहे. म्हणजे आमचे सर चेन स्मोकर आहेत हा दोष आहे आम्हाला नाही वाटलं. म्हणजे आता सर नुसते वर्गात स्मोकिंग करतात एवढ्यावर थांबत नाही. जेव्हा आमची ग्रुप डिस्कशन्स असायची तेव्हा सर सांगायचे, अरे तुम्ही स्मोकिंग करत असाल तरी खुशाल करा. मुलं त्यांच्याबरोबर स्मोकिंग करायची. म्हणजे आदर्श राहिला का शिक्षकाचा की वयाच्या 20व्या वर्षी मुलांनी स्मोकिंग करू नये, 21व्या वर्षी करू नये, हा आदर्श गेला. उलट शिक्षक विद्यार्थ्यांच्यामध्ये अत्यंत आवडता का किंवा प्रसिद्ध का? कारण तोही दारू पितो, आपणही दारू पितो, तोही सिगरेट ओढतो, आपणही सिगरेट ओढतो. त्यांनी सांगितलं की आपलं आचरण काय आहे, या आचरणाने समोरचा माणूस आचरण करतो. साधी गोष्ट सांगते तुम्हाला. आमचा दासबोध चालतो ज्या घरामध्ये, त्या घरात लहान मुलं आहेत. त्यातला एक लहान मुलगा आत्तापर्यंत 2दा किंवा 3दा त्या दासबोधाच्या खोलीत डोकावून गेलाय. अगदी अगदी अलीकडे आत्ता परवा तो मुलगा त्याच्या आजीच्या मांडीवर बसला होता
एक 10-15 मिनटं बसला, आत गेला. त्या 15 मिनिटात त्यांनी त्या आमच्या दासबोधाच्या वर्गाचं काय पाहिलं माहीत नाही. आमचा वर्ग संपला, आम्ही बाहेर पडलो. तो मुलगा आला, आजीला म्हणाला, आजी तू समोर बस. ती बसली. ते आमचं पुस्तक ठेवायचं ते त्यांनी मांडलं. त्याला काय येते, ते दासबोध येतोय का, त्याला काय वाचता येते, लहान मुलं आहे. तो बसला तिथे आणि त्यांनी ते शुभंकरोती कल्याणम वगैरे असं त्याला काय जे 4 श्लोक येत होते ते त्यांनी म्हटले. आणि ते म्हणून झाल्यावर आजीला म्हणाला, आजी आता संपवू का? आजी म्हणली संपव. नाही म्हणाला, तुझी कॉफी झाली आहे की नाही? कारण आमच्या दासबोधानंतर कॉफी असते. तिच्या घरात कॉफी होती. त्यांनी पाहिलेलं आहे की यांचा दासबोध संपत आला की कॉफी होते. त्यांनी त्याच्या आजीला सांगितलं, आजी कॉफी झाली का, म्हणजे मी थांबवतो. किती वर्षाचा मुलगा, 2.5 वर्षाचा. काय पाहतो घरामध्ये, दासबोध चाललाय पाहतो. असंच एका आईने सांगितलं की लहानपणापासून मुलांना चॉकलेट आणि गोळ्या मी देत नाही. त्या मुलांना सांगते तुम्ही व्यवस्थित जेवा. आणि म्हणाली 2 वर्षाची झाल्यानंतर मुलं, 2-2.5 वर्षाची, मग मी त्या मुलांना चॉकलेट द्यायला लागले. तर म्हणाली माझी मुलं बाजारात गेली की हट्ट करतच नाहीत, आई चॉकलेट दे, किंवा आई मला गोळ्या पाहिजे, किंवा आई मला बिस्किट पाहिजे. म्हणाली मुलं बाजारात उतरली की आई काकडी घे, आई गाजर घे. काय पाहतात त्यांना इथे आम्हाला सांगायचं आहे की आम्ही जे पाहतो समाजामध्ये, आम्हाला जे दिसतं आणि आमचं आचरण कसं असतं त्याच्यावर आमच्या समोरची मुलं अवलंबून असतात. घरातल्या मुलांना आईवडील पार्टीला गेले, मुलांना बरोबर घेऊन जातात. हल्ली पूर्वी न जात होते तेही तोटे होते, आता आईवडिलांच्या बरोबर जातात तेही तोटे आहेत. मुलं तिथे जातात तर इतर आयांनी दारू प्यायली तर मुलाला वाटत, पण मुलगा आईला कळवळून सांगतो, आई तू दारू पिऊ नको, आई तू पिऊ नको. कारण त्या समोरच्या प्रत्येक माणसाला आपल्या समोर काहीतरी चांगलं पाहिजे आहे ही जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणून भगवंत म्हणजे इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगते की म्हणाले, अहो आपलं आपण काय चांगलं वागतो हा भाग सोडा, समोरचा माणूस त्याचं चांगलं पाहतो. आणि समोरचा माणूस जेव्हा त्याचं काही चांगलं पाहतो तेव्हा त्याला वेडं वाकडं वागावं असं वाटत नाही. आमचे शिक्षक असे कधी वागले नव्हते, आम्ही असं वागणार नाही. किती पगडा असतो, लहानाचे मोठे आपण होतो त्याचा पगडा लहान मुलांच्यावरती आपल्या नकळत कितीतरी असतो. म्हणजे आपल्या आवडते विषय बदलतात, आपल्याला ते शिकवतात, तो विषय इतका आवडतो की बस आपल्या ह्या सरांना सोडून आपण दुसऱ्या विषय शिकायला सुद्धा जाऊ, सरांनीच आम्हाला शिकवत राहू. इतकं लहानपणापासून मोठं होईपर्यंत वाटतं की अगदी प्रायमरी शाळा सोडताना बाईंना सोडायचं दुःख होतं, नंतर मिडल स्कूल सोडताना दुःख होतं, आमचं 8वी 9वी 10वी हायर स्कूल सोडताना दुःख होतं, कॉलेज सोडताना दुःख होतं, युनिव्हर्सिटी सोडताना काय सोडताना दुःख होत नाही. कारण त्याच्यातले जे जे चांगले आहेत त्या प्रत्येक चांगल्याचा आपल्या पुढे एक आदर्श असतो. त्यांनी सांगितलं, अर्जुना हा एक धोका तू माझ्या ह्या एवं प्रवर्तितम चक्रम ह्या निर्माण केलेल्या जगामध्ये तू निर्माण करू नकोस. तू जे निर्माण करशील, प्रत्येक माणसाने एकच म्हणाले ठरवलं पाहिजे की मी जे निर्माण करीन ते समोरच्याला आचरणीयच वाटलं पाहिजे, ते योग्यच आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून ते सांगतात, तरी चुकेल हा अपाय या प्रसंगेची. कुणाचाही अपाय होईल हा प्रसंगच येणार नाही, कारण समोरची माणसंच चांगली आहेत. आणि म्हणून देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. इथेच लोकमान्य टिळकांचा सगळा गीता रहस्य आहे. गीतेवरचं 6वं दर्शन आहे लोकमान्यांचं, जे कर्मयोगावरती आधारलेलं आहे. हे सूत्र आहे. इथे ते काय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले, जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. ते निष्कामता पावले, जे निष्कामतेला प्राप्त झालेले आहेत. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी, त्यांच्याकरता सुद्धा लोकांकरता कर्तव्य शिल्लक आहे. आणि म्हणाले, मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चालेत जैसा. रस्त्यावरून अंध मनुष्य चालला तर पुढे डोळस माणूस चालतो आणि त्याच्या मागे मागे अंधळा चालतो, किंवा ज्याला डोळ्याला दिसत नाही, दृष्टीहीन आहे, तो त्याचा मार्ग अनुसरतो. अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा,
आचरोनी. तसं जो अज्ञानी समाज आहे, ज्याला कळत नाही, ज्याला काय आचरण केलं असता त्याचा लाभ आहे हे ज्याच्या लक्षात येत नाही, त्याच्याकरता आपण आचरण करून तो धर्म दाखवावा. आपल्या आचरणाने लोकांच्या समोर धर्म सिद्ध करावा. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओजे. जर अशा श्रेष्ठ माणसांनी करून काही दाखवलं नाही तर अज्ञानी माणसाला मार्ग कोणता, त्याच्याकरता व्यवस्था कोणती, त्याच्याकरता रीत कोणती, आम्ही कुठे पाहावं. आता आम्हाला हे वाचावंसं वाटतं याचं कारण का, की ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, की ज्ञानेश्वर महाराज लहानाचे मोठे कसे झाले, ज्ञानेश्वर महाराजांनी कोणत्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली, आणि आपलं जगातलं हे जे जीवित कार्य आहे ते संपल्याबरोबर समाधी घेऊन निघून गेले, की निस्पृहतेची परिसीमा आहे. असे जगणारे लोक आहेत. आजही आपण म्हणतो आमच्या मागच्या पिढीमध्ये लोक असे होते. आज आम्हाला अशी माणसं बघायला मिळत नाहीत. का मिळत नाहीत? सगळ्यांनी स्वधर्माचं आचरण सोडलं म्हणून, आम्ही अधिक स्वार्थ लोलूप झालो म्हणून. ह्याच्यात फार थोडी माणसं आहेत की जी आपल्या जीवनाचा यज्ञ करून आपलं जीवन जगतात. ती माणसं आहेत म्हणून तर अजून जग आहे, ती माणसं आहे म्हणून अजून तरी बरं चाललेलं आहे. म्हणून ते इथे सांगतात की सत्पुरुषांना हे केलंच पाहिजे, सत्पुरुषांना हे चरित्र करून दाखवलंच पाहिजे. सत्पुरुष अनेक प्रकारांनी चरित्र प्रकट करतात. साईबाबा वेगळं करतात, गजानन महाराज वेगळं करतात, अक्कलकोट स्वामी महाराज वेगळं करतात, ज्ञानेश्वर माऊली वेगळं करते, तुकाराम महाराज वेगळं करतात. तुकाराम महाराजांचं चरित्र आणि त्याला अनुसरणारा वेगळा आहे, अक्कलकोट स्वामी महाराजांचं चरित्र आणि त्यांना अनुसरणारा वेगळा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाच्या बुद्धीची गरज वेगळी आहे, आणि त्याच्याकरता हे संत सत्पुरुष आचरणाचा मार्ग चालून दाखवतात. म्हणून आपल्याकडे वचन आहे, आचार प्रभवो धर्म. धर्म जो आहे तो आचारामध्ये बलवान आहे, की आचार योग्य झालाच पाहिजे. आचार भ्रष्ट झाला की मग सगळं संपायला वेळ लागत नाही. म्हणून हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय ओझे. तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. त्यांना हा मार्ग कसा समजावा, त्यांना समजत नाही म्हणाले. या मार्गावरून कसं चालावं याचं ज्ञान त्यांना होऊ शकत नाही. यद्यद आचरती ज्येष्ठ स्तत्त देवे तरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. आता एक दुसरा मोठा सिद्धांत मांडला की जे जे श्रेष्ठ पुरुष आचरतात त्याचप्रमाणे इतर जनही वागतात, त्याच मार्गावरून ते चालतात. स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. तो जी जी गोष्ट प्रमाण मानतो ती ती गोष्ट लोक प्रमाण मानायला लागतात. मग काय, ज्येष्ठामध्ये कुणाला ज्येष्ठ म्हणायचं हा प्रश्न आहे. कुणाला बॉलिवूडचा हिरोच ज्येष्ठ वाटतो, कुणाला एखादा राजकारणी ज्येष्ठ वाटतो, कुणाला सत्पुरुष ज्येष्ठ वाटतो, कुणाला एखादा नट ज्येष्ठ वाटतो. कारण शेवटी ज्येष्ठ कोण, आपल्या दृष्टीने श्रेष्ठ कोण. कारण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे दोन आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी इथे माऊलींनी वापरलेला शब्द म्हणजे भगवंतांनी वापरलेला शब्द जो आहे तो श्रेष्ठ असा शब्द आहे. केवळ वयाने मोठा आहे म्हणून नाही, जो अधिकाराने ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असा. आणि म्हणून कुणाकडे लोक पाहतात, ज्येष्ठांकडे आणि श्रेष्ठांकडे. आज जर आपण बघितलं तर कुठेही दुसऱ्याच्या आचरणाची मनुष्याच्या ठिकाणी किती हौस असते किंवा सहज प्रवृत्ती असते आपल्या लक्षात येतं. की मोदी जसे आले तसा मोदींचा पेहराव 90% पत्रकारांनी घेतला. मोदींच्या कपड्यांचा कट काँग्रेसच्या जॅकेटाला सुद्धा आला. कुठून आला? मनुष्य आचरण करतो, मनुष्य अनुकरणशील आहे. जे पाहतो त्याचं अनुकरण करावं त्याला वाटतं. जे काही करंट असतं, जे काही त्यावेळी लोकांना आकर्षित करणारं असतं
लोक आकर्षित होतात. एका बॉलिवूडची जी फॅशन आहे ती समाजामध्ये आपल्याला सगळीकडे पोचलेली दिसते. सगळीकडे मनुष्य सहज अनुकरणशील आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की यद्यद आचरती ज्येष्ठ, जे श्रेष्ठ ते ते सामान्य मनुष्य त्याचं आचरण करतो. एथ वडील जे करीती तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे वडिलांनी जे केलं आहे ते तसं आपण करावं असं त्याला वाटतं. याच्यावरती टिप्पणी करताना धुंडा महाराज देगलूरकर एक फार छान दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे, आमचे वारकरी, आमचा वारीमध्ये येणारा वारकरी वयाने म्हातारा झाला की वडील मुलाला पाठवायचे की जा महाराजांना नमस्कार करून ये, दंडवत घालून ये. की म्हणाले यायचा मुलगा आणि मग म्हणाले येऊन माझ्याशी बोलायचा, जरा वडिलांची तब्येत बरी नाही, आता ते वारीला येऊ शकत नाहीत. मग म्हणाले ठीक आहे, नाही येऊ शकत का, बरं. असा म्हणाले समाचार घेऊन 4-2 वर्ष जायचा. मग कळायचं की बाबा वारकरी देह ठेवला. तर येऊन सांगणार म्हणाले मला की माझे आता बाबा नाहीत, जरा मला प्रश्न पडला आहे. म्हणाले काय प्रश्न पडला आहे तुला? तर म्हणाले बाबांची ज्ञानेश्वरी आहे, आता कोण वाचणार म्हणले घरामध्ये ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचं काय करायचं आहे आमच्या घरामध्ये. तर काय आहे, ह्या सगळ्या लोकांना फार सगळ्या बाबतीमध्ये सजग असावं लागतं. हे या लोकांचं वर्तन आहे ना. ते म्हणाले अरे तुझ्या वडिलांना सुपारीची पुष्कळ सवय होती, वडिलांचा अडकित्ता कुठं आहे? तर म्हणला काय महाराज तुम्हाला सांगू, वडिलांच्या बरोबर बसून बसून मलाही सुपारी खायची सवय झाली. वडील म्हणाले अरे चोरा, वडिलांचा अडकित्ता घेतोस आणि वडिलांची ज्ञानेश्वरी तुला नको, कारण वडील खात होते मी खातो, मग वडील ज्ञानेश्वरी वाचत होतो, वाच ना तू. ते सांगण्याचा ते गमतीने सांगायचे की यद्यद आचरती श्रेष्ठ, याच्यावर त्यांचं नेहमीची हे त्याच्यावरती टिप्पणी असे की म्हणजे वडील जे करतात ते आम्ही करतो किंवा त्याला आम्ही धर्म आहे असं आमचा समजतो. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्यांना, श्रेष्ठांना, ज्येष्ठांना जे आचरण करणं योग्य आहे असं वाटतं किंवा त्यांचं जे योग्य आचरण आहे ते आचरण सामान्य माणसं करतात. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, हे स्वाभाविक आहे. मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मुलांनी करणं स्वाभाविक आहे. घरात वडील डॉक्टर आहेत की मुलगा डॉक्टरी पेशातल्या गोष्टी वडिलांना विचारतो, लोकांना सांगतो, खेळ डॉक्टरी पेशातले खेळतो. वडील इंजिनियर आहेत, तो इंजिनिअरिंग क्षेत्रातले खेळ खेळतो. त्याचे वडील त्याचा आदर्श असतात की बाबा काय करतात ते आपल्याला करायचं आहे, बाबा डॉक्टर झाले आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. म्हणजे मोठ्यांना जे आवडतं, मोठे जे करतात तो आदर्श सहजी डोळ्यापुढे असतो. आणि त्यामुळे हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. म्हणून त्याकरता अडचण कुणाला आहे म्हणाले, जो खरा संत आहे त्याला 4 लोकात राहावंच लागेल, त्याला या लोकांच्या समोर आपल्या आचरणाने आदर्श उभा करावाच लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की विशेष आचरावे लागे संती. आता सज्जनाला चांगलं वागण्याकरता काही मेहनत करावी लागत नाही, पण तो जो समाजापासून लांब असतो. आता बघा ज्ञानदेवांना पुढं केलं, निवृत्तीनाथ कधी पुढे आले? आत्मलोप करून राहिले. ज्ञानदेवांना सुद्धा पुढे ढकललंच नसतं आणि त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना काही करायला लावलंच नसतं. ज्ञानदेवांनी कशाला केलं असतं? नसतं केलं. त्यांना माहिती आहे की याच्याकडून करून घ्यायचं आहे, ह्यानी एकाने केलं की आपण नाही केलं तरी चालेल. आपल्या पेशवाईतली एक गोष्ट बघू आणि हा विषय आपण पुढच्या वेळी घेऊ. पेशवाईमध्ये कदाचित मी आपल्याला सांगितली पण असेल, मला माहीत नाही. तर त्या पेशवाईतली गोष्ट आहे की एकदा माधवराव पेशवे दानाला बसले आणि त्यांनी सांगितलं की मला दान कोणाला द्यायचं कळत नाही, कारण वैदिक ब्राह्मण, याज्ञिक किंवा आणखीन शास्त्री, पंडित, साहित्यिक, मला काही त्यातला फरक नाही कळणार. तुम्ही शास्त्रीजी मला सांगा आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी
दान आपण म्हणाल ते किती मोहरा द्यायच्या, आपण सांगाल त्याप्रमाणे आपण देऊ. तर कोणी येत असे, त्यांना प्रत्येक वेळी शास्त्रीजी विचारत असत, म्हणजे रामशास्त्री प्रभूणे ते सांगत असत, यांना 100 मोहरा द्या, यांना 50 मोहरा द्या, यांना 200 मोहरा द्या, यांना 400 मोहरा द्या, सांगत असत ते. तर त्याप्रमाणे एक गुरु शिष्य आले. त्यांनी शिष्याला विचारलं, बाळा तुला काय काय येतं? तर म्हणाला, गुरूंनी मला अगदी निसंकोचपणे विद्या दिलेली आहे, त्यामुळे जे जे सगळं गुरुजींना येतं ते सगळं मला येतं. तर मग कोणती कोणती शास्त्र झाली, काय नाही, दशग्रंथी ब्राह्मणे वगैरे सगळं कळलं. आता गुरुजी तर होतेच त्याचे दशग्रंथी. तर माधवराव पेशव्यांनी विचारलं, किती द्यायचे? रामशास्त्री प्रभूंनी सांगितलं, गुरूंना 1000 मोहरा द्या, शिष्याला 500 मोहरा द्या. त्याप्रमाणे त्यांना 1000 मोहरा दिल्या, शिष्याला 500 मोहरा दिल्या. त्या शिष्याला राहावे ना. तो म्हणाला, अहो माझ्या गुरुजींनी मला जे शिकवलंय त्यात माझ्या माझ्या गुरुजींच्या विद्वत्तेत काही फरक नाही, आणि मग तुम्ही त्यांना 1000 मोहरा देता आणि मला 500 मोहरा का देता? ते म्हणाले, तुला पण 1000 मोहरा देईन, पुढच्या वेळी येताना तू तुझ्यासारखा शिष्य निर्माण करून घेऊन ये, म्हणजे तुला 1000 मोहरा देईन. नुसतं शिकून पुरं होत नाही, आपल्या शिक्षणाने एक घडवावा लागतो. भगवंतांनी इथे सांगितलंय की आपल्या आचरणाने जोपर्यंत समाज आपण घडवत नाही, आपल्याकडनं कोण घडणार? आपली मुलं घडणार. आपल्याकडनं कोण घडणार? आपल्या शेजारी पाजारी घडणार. आपला प्रभाव ज्याच्यावर असू शकेल, केवळ परिचय आहे म्हणून, जवळीक आहे म्हणून, स्नेह आहे म्हणून, नातेसंबंध आहे म्हणून, गोत्रज आहे म्हणून, एवढाच होणार. याच्यापेक्षा जास्त काय होणार? परंतु त्या प्रत्येकाला त्या माणसाच्या विषयी असंच वाटलं पाहिजे की तो ज्या प्रकारचा व्यवहार करतो तो व्यवहार निश्चित उत्तम आहे, आणि असाच व्यवहार आपण करावा, याच व्यवहाराचं आपण आचरण करावं. आणि म्हणून एक मोठा सिद्धांत त्यांनी सांगितला, अर्जुना, आपल्या कोणत्याही वागण्याने समाजाच्या पुढे आदर्श नाही अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आपल्या समोरच्या कोणत्याही माणसाला आपण आदर्श आहोत असंच वाटलं पाहिजे, आणि त्यामुळे तूही तसंच आचरण करावंस असं मला वाटतं. म्हणून तुला अनुसरणारा, तुझ्यावरती खूप श्रद्धा असणारा, तुझ्या पराक्रमावरती ज्यांना विलक्षण असा अभिमान वाटावा असा तुझ्या भोवतीचा कितीतरी वर्ग आहे, आणि तुझ्या ह्या अशा वागण्याने ते सगळं फुकट जाईल. आणि म्हणून मोठ्या माणसांनी हे आचरण योग्य ठेवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि नुसतं ठेवणं महत्त्वाचं नाही, मला जगाचं काय नाही चालणार, मला जगाकरता काहीतरी करूनच पुढे गेलं पाहिजे. समाजाचं मी ऋण लागतोच. म्हणून आपण पुढच्या वेळी सुरुवात करताना या ऋणांपासूनच करणार आहोत की देवऋण आहे, पितृऋण आहे, समाज ऋण आहे, ऋषी ऋण आहे. हे प्रत्येक ऋण फेडतच जावं लागतं. हे फेडणं हाच आदर्श आहे. हे फेडत राहणारं जीवन समोरच्याला आदर्श ठरतं, आणि त्याच्यातून तो प्रेरणा घेतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण याचा विचार पुढच्या वेळी करू.